झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई विद्यापीठाच्या पेपर फुटी संदर्भातली मुंबई विद्यापीठाचा TY BComचा MHRMचा पेपर फुटल्या प्रकरणी आता या विषयाची 11 एप्रिलला पुन्हा परीक्षा होणार आहे। परीक्षा मंडळानं याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे 85,000 विद्यार्थ्यांना आता पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे 11 एप्रिल रोजी। या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश मोगरिया आपल्याबरोबर आहेत। दिनेश, काय माहिती आहे? 11 तारखेला पुन्हा परीक्षा होणार आहे अशी बातमी येते। अरुणा, आज सकाळपासूनच परीक्षा मंडळ आणि कुलगुरूंची बैठक सुरू होती आणि तब्बल 5 तास चाललेल्या या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की या पेपर जो फुटलेला होता तो MHRMचा हा जो पेपर आहे तो पुन्हा एकदा 11 एप्रिलला घेण्यात येणार आहे। याचाच अर्थ असा की 25,000 विद्यार्थ्यांना हा पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे आणि इथून ज्या भिवंडीच्या ज्या कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता तिकडच्या टीचर्सनी युनिव्हर्सिटीला चुकीची माहिती दिलेली होती, तर खोटं बोलणाऱ्या त्या टीचर्सवर कारवाई होते का हे बघणं फार महत्वाचं ठरेल। निश्चित दिनेश, कुलगुरूंनी सुद्धा सुरुवातीला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं पेपर फुटीचा इन्कार केला होता। एका अर्थी कुलगुरूंचं आता काय म्हणणं होतं आणि कशा प्रकारे पुढे कारवाई करण्यात येणार आहे? हे बघा, कुलगुरूंनी सांगितलं की त्यांनी जी सुरुवातीला त्यांनाही ते कबूल करत नव्हते की अशी काही घटना घडलेली आहे, पण जेव्हा तपास करण्यात आला तपासाचा अहवाल जेव्हा चौकशी समितीने आज या बैठकीत सगळ्यांसमोर ठेवला त्यानंतर कुलगुरूंनी आपली चूक मान्य केली आणि त्यांनी स्वतः आम्हाला ही माहिती दिलेली आहे की पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येणार आहे। दिनेश, धन्यवाद दिनेश दिलेल्या माहितीबद्दल। दिनेश मोगरिया आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। TY BComचा मुंबई विद्यापीठाचा MHRM या विषयाचा पेपर फुटला होता आणि या प्रकरणी आता या विषयाची 11 एप्रिलला पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे। कुलगुरूंनी अशी माहिती दिलेली आहे। परीक्षा मंडळानं याबाबत निर्णय घेतलेला आहे, मात्र यामुळे 85,000 विद्यार्थ्यांना हा पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।